नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे. SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील महिला वर्ग आनंदात असतानाच आता राज्य सरकारने त्यांना आणखीन एक भेट द्यायचं ठरवलं आहे. ते म्हणजेच राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या संदर्भात शासकीय आदेश म्हणजेच GR आला आहे. तो नेमका GR काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा GR आहे. 30 जुलै 2024 म्हणजेच आजच GR प्रसिद्ध झाला आहे. तर या GRच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे ते आपण अगदी थोडक्यात पाहूयात की देशातील गरिबांना स्वच्छ इंधन मिळावे यासाठी केंद्र सरकारनं 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती आणि ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसचं कनेक्शन दिलं जात होतं. अनेक लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर परत भरून आणणं परवडत नव्हतं आणि एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरं सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत पर्यावरणाला हानी पोहोचेल अशी उरक्षित तोड केली जात आहे असं सरकारच्या निदर्शनास आलं आहे आणि एवढ्या लवकर सरकारच्या निदर्शनास येणं हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. या समस्येचा विचार करून महाराष्ट्र सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे मोफत भरून दिले जाणार आहेत असं हे या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हा आहे शासन निर्णय. शासन निर्णय नेमकं काय आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52 लाख लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि ही सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल. आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे हे आपण पाहूयात. तर पहिली पात्रता आहे की तुमच्या घरी जी गॅस जोडणी आहे ती महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे आणि आता सध्या जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्या महिला सुद्धा या सदर योजनेसाठी पात्र असतील. त्याच्यानंतर तिसरी पात्रता आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. त्याच्यानंतर आहे एका कुटुंबात म्हणजेच रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल आणि पाचवी पात्रता आहे सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच ही अनुज्ञेय असणार आहे. तर आता आपण पाहूया की या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ह्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती वेगळी आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी कार्यपद्धती ही वेगळी असणार आहे. आता जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे ह्या योजनेचा जे लाभार्थी लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी कार्यपद्धती काय असणार आहे. पहिली कार्यपद्धती आहे की आपण ज्या कंपनीकडून म्हणजेच HP, भारत गॅस किंवा इंडियन यांच्याकडून सिलेंडर घेत आहोत त्यांच्याकडूनच आपल्याला 3 मोफत सिलेंडरचं वितरण होणार आहे. दुसरे आहे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकाकडून घेतली जाते आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. त्याच्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी कार्यपद्धती काय असणार आहे की राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. दुसरं आहे सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. तर त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा इथे नमूद केलेला आहे. पहा की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. याचा अर्थ तुम्हाला गॅस भरताना 830 रुपये देऊन गॅस भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जी रक्कम दिली आहे ते सल्लागार किंवा सरकारचे जे प्रतिनिधी असतील ते ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा करणार आहेत. त्याच्यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की या शासन निर्णयाप्रमाणे 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. दिनांक 1 जुलै 2024 रोजी नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. याची PDF मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथून तुम्ही हा GR डिटेलमध्ये पाहू शकता.
शकतात. तर अशा प्रकारचा हा राज्यातील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठीचा GR होता. हा GR कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. खूप खूप धन्यवाद.